नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे. ज्या गोष्टीची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, तो म्हणजे पीक विमा मंजुरीचा विषय. कालच पीक विमा मंजूर झाल्याच्या याद्या जाहीर झाल्या. जवळपास 129 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांसाठी मंजूर झाला आहे. पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, कारण या यादीत काही महत्त्वाचे जिल्हेच नाहीत, जसे की यवतमाळ, धाराशिव, लातूर आणि बीड. मित्रांनो, कालच्या व्हिडिओनंतर खूप कमेंट्स आल्या, सर आमचा जिल्हा नाही, आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि खरं सांगतो, ही शेतकऱ्यांची वेदना आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पीक विमा मंजूर झाला म्हणजे तो तुमच्या खात्यात आला असं अजिबात नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे नुकसान झालं आहे त्याप्रमाणेच रक्कम मिळेल असंही नाही. कारण 129 कोटी ही रक्कम इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी खूपच कमी आहे. शेतकरी मित्रांनो, मी याआधीही सांगितलं होतं की गेल्या 9 वर्षात पीक विमा कंपन्यांनी जवळपास 16,300 कोटी रुपयाचा नफा कमावला आहे. म्हणजेच स्पष्ट आहे, ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे की कंपन्यांसाठी. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जो पीक विमा दाखवला जातो तो अंतिम नाही. कारण पोर्टलवर तुम्हाला 3 आकडे दिसतात: टोटल क्लेम, पेएबल क्लेम, बॅलन्स क्लेम. यातला कोणता तुमच्या खात्यात येणार हेच अनेकांना समजत नाही. मित्रांनो, सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो माहीत आहे का? आपण फक्त कमेंट करतो, आमचा जिल्हा नाही, आम्हाला मिळालं नाही. पण प्रत्यक्ष कृती कोणी करत नाही. जर खरंच तुम्हाला योग्य पीक विमा मिळवायचा असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला काय करावं लागेल? कृषी कार्यालयात जा, तहसील कार्यालयात अर्ज द्या, जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करा, तुमच्या विम्याच्या पावत्या जोडा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुमच्या शेतीचं नुकसान झालं होतं त्याचे फोटो काढले का? व्हिडिओ बनवला का? जर नाही तर पुढच्या वेळेस नक्की करा, कारण हेच तुमचे पुरावे असतात. आता शासन निर्णयात स्पष्ट दिलं आहे की तुम्ही 1 महिन्याच्या आत तक्रार करू शकता. जर उत्पादनाची नोंद चुकीची असेल तर तुम्ही पुनर्गणना मागू शकतात. पण एक प्रश्न आहे, तुमच्या गावात जेव्हा उंबरठा उत्पादन काढलं जातं, तुम्ही तिथे उपस्थित होता का? तुमच्यासमोर मोजमाप झालं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आज परिस्थिती अशी झाली आहे की शेतकरी गप्प बसतो आणि जे गप्प बसतात त्यांच्यावरच अन्याय होतो. तुम्ही बघितलं असेल, काही ठिकाणी आंदोलन झाली, जालना, नांदेड, घनसावंगी. पण प्रश्न आहे, तुम्ही त्यात सहभागी झालात का? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत शेतकरी एकत्र येत नाही तोपर्यंत त्याचा आवाज कोणी ऐकणार नाही. आज सोशल मीडियावर आवाज उठवणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर प्रत्यक्ष कार्यालयात जाणं, अर्ज देणं, तक्रार करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही आज आवाज उठवला नाही तर उद्या तुम्हाला मिळणारा पीक विमा अजून कमी होईल आणि अन्याय वाढत जाईल. मित्रांनो, आपण शेतकरी आहोत आणि आपल्याला आपल्या हक्कासाठी लढावं लागेल. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा. धन्यवाद.